सो नेक्स्ट आहे सोशल मीडिया आणि लाईफस्टाईल प्रेशर. म्हणजे आपण काय करतो की सोशल मीडियामध्ये आपण एवढं गुंतलेलो आहे की सोशल मीडियामध्ये काहीतरी नवीन गोष्ट घेतली तर आपल्याला ट्राय करण्याची इच्छा होते. म्हणजे तुम्ही जर एखादं एक्झाम्पल घ्यायला गेले तर काहीतरी नवीन वॉच आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग पण दिसतो, त्याच्यामध्ये तुमचे हार्टबीट पण दिसतात, तुमचं वजन कंट्रोल होण्यासाठी पण त्याच्यामध्ये फॅसिलिटी असते. तर या ज्या गोष्टी असतात ते तुम्हाला अट्रॅक्ट करतात. तर सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही ते पाहतात त्या गोष्टी, तर तेव्हा तुम्हाला इच्छा होते ती घेण्याची. ऍक्च्युली तुम्हाला त्याची गरज असते का? नसते. तरी तुम्ही काय करतात की इमोशन स्पेंडिंग मध्ये जाऊन ते विकत घेतात. त्याच्यानंतर लाईफस्टाईल प्रेशर आहे. आता तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, कॉलेजमध्ये कोणी बाईकने येत असेल, कोणी कारने येत असेल, कोणी सायकलने येत असेल. आता तुम्हालाही कधीतरी वाटते की यार माझा मित्र जो आहे तो बाईकने येतो, तर मला पण बाईक हवी आहे, मी सायकलनं जातो. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ लाईफस्टाईल प्रेशर. म्हणजे त्याची लाईफस्टाईल माझ्यापेक्षा चांगली आहे, तो का बाईकने येतो, सगळ्या गोष्टी होते. पण तुम्ही हा विचार करतात का की त्याचा इन्कम सोर्स किती आहे, तो कशा प्रकारे एक्सपेन्सेस करतोय आहे, किंवा त्याला किती खर्च येतोय, ते आपण त्या गोष्टी कधी विचार त्याचा करत नाही. जर तुम्ही सायकलने गेलात तर तुमची हेल्थ सुधारेल, राईट. जर कॉलेज जर जवळ असलं तर तुमची हेल्थ सुधारेल, किंवा तुम्ही बसनं जाताय तर तुमचा पैसा वाचतोय, एक्स्ट्रा पेट्रोलचा खर्च वाचतोय. तर या गोष्टी तुम्ही विचार करत नाही, कारण की त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कधी शिकवल्या गेल्याच नाहीये, राईट. जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेता, फायनान्शियल एज्युकेशन घेता, त्या गोष्टी तेव्हा तुम्ही अनालिसिस करायला स्टार्ट करतात, राईट. सो व्हॉट इज लाईफस्टाईल प्रेशर? So today's social media shows luxury lifestyle, expensive cars, vacation and branded product. आता तुम्ही रील्स वगैरे पाहत असाल की म्हणजे आपल्याला आपल्याच वयाचा एक व्यक्ती दिसतो तिथे, जो की 2 वर्षापूर्वी त्याच्याकडे सायकलही नव्हती, सायकल तो पायी पायी फिरत होता. पण आज त्याच्याकडे फोर व्हीलर आली. फोर व्हीलर साधी सुधी नाही तर 40-50 लाखाची BMW ने तो तिथे काम करतोय, राईट. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की लाईफस्टाईल प्रेशर आपल्यामध्ये येतो की यार यांनी या गोष्टी 2 वर्षात कशा अचीव केल्या. यांनी जर अचीव केल्या तर याच्या मागचं रिझन काय. सो डेफिनेटली आपल्याला ते लाईफस्टाईल प्रेशर असतो, तर आपण पण काय करतो की त्याच्यासारखं वागायला स्टार्ट करतो. म्हणजे त्याच्यासारखं ऍक्ट करायला आपण रिॲक्ट, म्हणजे ऍक्शन घ्यायला तशा प्रकारे तयार होतो. पण आपण त्याचा विचार करत नाही की त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे, तर 2-3 वर्षामध्ये त्यांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत तशी लाईफस्टाईल आणण्यासाठी, राईट. सो एक्झाम्पल द्यायचं झालं तर पीपल काय करतात, पीपल ऑफन कम्पेअर देमसेल्फ विथ अदर अँड स्पेंड मनी जस्ट टू फिट इन. म्हणजे तुमचा जर मित्र असेल तर आपण त्याच्यासोबत कम्पॅरिझन करतो, यार याच्यापेक्षा याच्याकडे बाईक आहे, मोबाईल आहे, त्याच्यानंतर याच्याकडे चांगले फॅसिलिटीज आहे, ते माझ्याकडे का का नाही आहेत, कारण की माझ्या पण काही गोष्टी आहेत, मी ते करू शकतो. आपण काय करतो, मग त्याच्या स्टेटस सोबत राहण्यासाठी आपण कम्पॅरिझन करतो की मी पण त्या गोष्टी करू शकतो, अँड वी स्टार्ट स्पेंडिंग मनी. सो आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. सो याच्यात जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर प्रिया सो हर फ्रेंड पोस्टिंग फोटो विथ द लेटेस्ट आयफोन. म्हणजे प्रियाची फ्रेंड होती, तिने तिला पाहिलं की ती आयफोनवर तिचे लेटेस्ट जे फोटोज आहेत ते अपलोड करते. सो इवन दो हर करंट फोन वर्क परफेक्टली, म्हणजे प्रियाचा जो करंट फोन होता तो परफेक्टली वर्क करत होता, पण तिने काय केले, बॉट अ न्यू आयफोन ऑन EMI जस्ट टू अवॉइड फिलिंग लेफ्ट आउट. म्हणजे प्रियाच्या मनात काय आलं की माझी फ्रेंड जर आयफोन यूज करते तर मी पण करायला पाहिजे, म्हणजे मी पण त्या स्टेटसला असायला पाहिजे. सो दिस इज अ लाईफस्टाईल प्रेशर. म्हणजे गरज नसतानाही तिने काय केले की आयफोन जो आहे तो EMI वर बाय केला, राईट. ऍक्च्युली ती रोज फोटो काढून शूट करणार होती का? नाही. फक्त मोबाईल शूटिंग जर केली असती तर 1-2 दिवस केली असती, त्याच्यानंतर अं, त्याच्यावर पुन्हा टाइमपासच झाला असता. तर डेफिनेटली आपल्याला जे लाईफस्टाईल प्रेशर आहे, सोशल मीडियाचं लाईफस्टाईल प्रेशर, ते अवॉइड करायचं आहे, राईट. सो कॉमन सोशल मीडिया ट्रॅप्स काय असतात? बाईंग ब्रँडेड क्लोथ फॉर लाईक्स. म्हणजे एखादा जर फोटो आपण पाहिला, राईट, तुम्ही ॲमेझॉनवर जाता, फ्लिपकार्टवर जातात किंवा मिंत्रावर जातात, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा स्क्रोल करतात, सपोज तुम्हाला एखादा टी शर्ट बाय करायचा असेल, तर तुम्हाला काय वाटते की तुमच्याच वयाचा मुलगा तिथे तुम्हाला दिसतोय, त्यांनी तो टी शर्ट घातलेला आहे, राईट. तुम्हाला वाटतं की यार हा टी शर्ट याच्यावर किती छान दिसतोय, तसाच टी शर्ट माझ्यावरही चांगला दिसू शकते. किंवा एखादी मुलगी असते, तिने तो ड्रेस छान घातलेला आहे, तिच्या अंगावर छान दिसतो म्हणून आपण तो पाहिला तर आपल्याला असं वाटते की तो ड्रेस जो आहे तो माझ्या अंगावरही छान दिसू शकतो. तर आपण काय करतो, त्याची प्राइस वगैरे ना व्हेरीफाय करता, कारण की त्याची पर्सनॅलिटी समोरच्याची पर्सनॅलिटी वेगळी असते, आपली पर्सनॅलिटी
वेगळी असते. जे कपडे मला चांगले दिसतात असं नाही की ते समोरच्यालाही चांगले दिसतील. राईट. सो आपण त्या गोष्टीकडे अवॉइड करायला पाहिजे, बाईंग ब्रँडेड क्लोथ फॉर लाईक्स, टेकिंग लोन्स फॉर लक्झरी आयटम. जर लोन घेतात, जसं आयफोनसाठी तुम्ही जर लोन घेतला, किंवा कार घेण्यासाठी तुम्ही जर लोन घेत असाल, बाईक बाय करण्यासाठी जर तुम्ही लोन घेत असाल, जे डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे त्याच्यासाठी जर तुम्ही लोन घेत असाल, तर दॅट इज अ डिफरंट थिंग. म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे. राईट. ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. एक्सपेन्सिव्ह वॅकेशन जस्ट टू पोस्ट फोटो. म्हणजे आता मित्र वगैरे जात आहे गोव्याला, एक एक्झाम्पल द्यायचं गेलं, पण आपला तेवढा बजेट नाहीये, तरी आपण काय करतो की मित्र वगैरे चाललंय गोव्याला तर मलाही जाणं भागच आहे. कारण की आपण काय करतो की तिथे जाऊन आपल्याला फोटोज वगैरे भेटतील, मी पोस्ट टाकेल तर मला लाईक्स भेटतील, लोक मला अप्रिशिएट करतील, वाव किती छान दिसतंय, किंवा हा फिरायला गेलेला आहे. पण आपण त्या गोष्टीचा विचार करतो का की आपलं बजेटिंग किती आहे, आपण प्रॉपरली तिथे गेल्यानंतर सपोज मला 10,000 तिथे लागणार आहे गोव्याला, आणि माझ्याकडं जर तेवढं बजेट नाहीये, माझ्याकडं फक्त 2,000 रुपयेच आहे, तर 8,000चं मी काय करतोय, एक्स्ट्रा काहीतरी जुगाड लावून किंवा पॅरेंटला फोर्स करून ते पैसे घेतोय आणि गोव्याला फिरायला जातोय. तर डेफिनेटली नेक्स्ट मंथमध्ये काय होईल, तुमचे एक्सपेन्सेस वाढेल, कारण की 8,000 रुपये जे आहे ते तुम्ही असेच फिरण्यासाठी वेस्ट केलेले आहेत. राईट. सो एक्सपेन्सिव्ह वॅकेशन जस्ट टू पोस्ट फोटोज, स्पेंडिंग बियॉन्ड युअर इन्कम. म्हणजे तुमच्या इन्कमपेक्षा जर तुम्ही जास्त जर स्पेंडिंग केलं तर डेफिनेटली तुम्हाला तेथे प्रॉब्लेमॅटिक व्हावं लागेल. सो रिमेंबर दॅट की सोशल मीडिया शोज हायलाइट्स नॉट रिअल फायनान्शियल सिच्युएशन. राईट. समवन ड्रायव्हिंग अ लक्झरी कार मे ऑल्सो हॅव अ लार्ज लोन. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी लक्झरी पाहतायत लोकांकडे, तर असं नाही की त्याच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून, पण असं पण होऊ शकते की त्यांनी त्या गोष्टीसाठी लोन काढलेलं असेल. राईट. राईट. गॉट दिस. समजलं हे कॉमन सोशल मीडिया ट्रॅप्स कसे असतात. येस, क्लिअर आहे सगळ्यांना. Yes, sir. Yes. ओके. सो नेक्स्ट आहे डिसिप्लिन अँड पेशन्स. व्हॉट आर द इम्पॉर्टंट थिंग्स फॉर दिस डिसिप्लिन आणि पेशन्स आपण याच्यामध्ये कसं ठेवू शकतो. वेल्थ इज क्रिएटेड थ्रू कन्सिस्टन्स हॅबिट, नॉट ओव्हरनाईट सक्सेस. म्हणजे वेल्थ जे क्रिएशन होते ते कन्सिस्टन्सली एका हॅबिटमुळे क्रिएट होते. राईट. ते ओव्हरनाईट सक्सेस नसते, म्हणजे एका रात्री कोणी सक्सेस होत नाही. सक्सेस जे आहे ते कन्सिस्टन्सीली आपल्याला चांगल्या हॅबिटमुळे भेटत असते. राईट. हॅबिट ऑफ फायनान्शियल डिसिप्लिन पीपल, म्हणजे ज्यांना फायनान्शियल डिसिप्लिन हॅबिट असते ते लोक काय करतात, स्पेंड लेस दॅन दे अर्न. म्हणजे जे जेवढे कमवतात त्याच्यापेक्षा कमी स्पेंड करतात. म्हणजे जर ते 10 रुपये कमवत असतील तर ते फक्त 2-3 रुपये खर्च करतात. राईट. त्याच्यानंतर इन्व्हेस्ट रेग्युलरली. म्हणजे ते काय करतात, ते जर 10 रुपये कमवत असतील तर ते काय करतात, 50% किंवा 20% ते इन्व्हेस्ट करतात. 10 रुपये जर कमवत असतील तर ते 2 रुपये इन्व्हेस्ट करतात किंवा 5 रुपये इन्व्हेस्ट करतात. अवॉइड अननेसेसरी डेप्ट. म्हणजे ते कर्जाच्या जाळ्यात अटकत नाही. जर गरज नसेल तर ते कर्ज अवॉइड करतात, म्हणजे कर्ज घेतच नाही. ऍक्च्युली ऍसेट क्रिएशनवर ते जास्त लक्ष देतात. जे डिप्रिशिएटिंग ऍसेट आहेत त्याच्यावर ते अननेसेसरी कर्ज घेत नाही. थिंक लॉंग टर्म. म्हणजे ते लॉंग टर्मचा विचार करतात, शॉर्ट टर्म मध्ये त्यांचा विचार नसतो. राईट. कारण की माइंडसेट 3 प्रकारचे असतात, एक पुअर माइंडसेट असतो, एक मिडल क्लास माइंडसेट असतो, आणि एक रिच माइंडसेट असतो. तर पुअर माइंडसेट काय करतो, तो फक्त एका दिवसाचा विचार करतो की मला एका दिवसाचं कसं खाण्यापिण्याचं भेटेल. राईट. तुम्ही एक्झाम्पल रिलेट करू शकतात की पुअर माइंडसेट जे रोज दिवसाला कामाला जातात, ज्यांना दिवसाला पेमेंट भेटते, जसं रोडवर काम करणारे आहेत किंवा रोड बनवणारे जे कामगार असतात, ते दिवसाला शेतामध्ये काम करायला जातात, त्यांना दिवसाचा तेवढा भत्ता भेटतो, ते फक्त एका दिवसाचा विचार करतात. दॅट इज कॉल्ड अ पुअर माइंडसेट. मिडल क्लास माइंडसेट काय करतो, तो एक महिन्याचा विचार करतो, कारण की त्याला महिन्याला सॅलरी येत असते. त्याच्यानंतर तो त्याचा प्लॅन करतो की मला EMI एवढा द्यायचा आहे, मला माझ्या किराणासाठी एवढा खर्च आहे, एवढे बिल पेंडिंग आहे, तो त्याचा विचार करतो. राईट. पण जो रिच माइंडसेट असतो ना, तो रिच माइंडसेट जो आहे तो लॉंग टर्मचा विचार करतो. अराउंड तो 5 ते 10 वर्षाचा विचार करतो की लॉंग टर्म माझं वेल्थ क्रिएशन कसं बिल्डअप होईल, मी लॉंग टर्म साठी कितीपर्यंत माझं वेल्थ क्रिएशन करू शकतो. राईट. दिस इज अ डिसिप्लिन अँड पेशन्स फॉर द फायनान्शियल डिसिप्लिन पीपल. राईट. सो इथपर्यंत क्लिअर आहे. ओके.
सो एक्झाम्पल जर द्यायचं झालं, 2 फ्रेंड्स अँड 50,000 पर मंथ, म्हणजे दोन मित्र आहेत, ते 50,000 महिन्याचे कमवत आहात. त्याच्यात अमन आणि करण नावाचा मित्र आहे. अमन काय करतोय? सेव्ह अँड इन्व्हेस्ट 10,000 एव्हरी मंथ, म्हणजे 50,000 तो 10,000 काय करतोय? इन्व्हेस्ट करतोय. त्याच्यानंतर अवॉइड अननेसेसरी एक्सपेन्सेस, अननेसेसरी एक्सपेन्सेस तो अवॉइड करतोय. करण काय करतोय? स्पेंड हिज एंटायर सॅलरी, म्हणजे त्याची पूर्ण सॅलरी जी आहे 50च्या 50,000 रुपये, तो काय करतो? खर्च करतो. फ्रिक्वेंटली अपग्रेड गॅजेट अँड लाईफस्टाईल, म्हणजे कशासाठी? फक्त त्याची लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी. आफ्टर 15 इयर्स, 15 वर्षानंतर काय होते? अमन हॅज बिल्ड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सिक्युरिटी, म्हणजे अमन काय करतो? त्याची इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियली सिक्युरिटी बिल्डअप करतो. आणि करण काय करतो? करण हॅज अ लिटिल सेव्हिंग डिस्पाईट अर्निंग द सेम इन्कम, म्हणजे करणकडे 15 वर्षानंतर काय असते? काहीच नसते, कारण की त्याने कधी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट केलेलीच नाही. म्हणजे तो सेम इन्कम जो आहे तो 15 वर्षानंतरही अर्न करतोय. द डिफरन्स इज डिसिप्लिन नॉट सॅलरी, म्हणजे सॅलरी याच्यामध्ये डिफरन्स आहे का? त्याच्या फक्त मॅटर काय करते? डिसिप्लिन. एकाने डिसिप्लिनने सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट केली, एकाने काय केलं? डिसिप्लिननी खर्च केला. डिफरन्स समजला तुम्हाला? म्हणजे एक काय करतोय? डिसिप्लिननी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करतोय, आणि दुसरा काय करतोय? डिसिप्लिननी खर्च करतोय. राईट? तर आपल्याला अननेसेसरी एक्सपेन्सेस जे आहेत ते टाळायचे आहेत. आपल्याला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटकडे, ऍसेट बिल्डअपकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सो नेक्स्ट आहे ग्रीड वर्सेस फिअर इन मनी डिसिजन. आता प्रत्येकाला स्वतःचा पैसा जो आहे तो चांगला वाटतो. चांगला म्हणजे काय? इन द सेन्स त्याला आपण म्हणता येईल की प्रत्येकाला स्वतःचा पैसा प्यारा असतो, म्हणजे प्रत्येक जण स्वतःच्या पैशावर प्रेम करतो. राईट? तर ग्रीड काय असते? ग्रीड मेक्स पीपल एक्सपेक्ट अनरिअलिस्टिक रिटर्न्स अँड टेक्स एक्सेसिव्ह रिक्स. म्हणजे ग्रीड हा असा एक गोष्ट आहे मनीमध्ये, म्हणजे मनी डिसिजनमध्ये. आपल्याला जर एखाद्याकडून जर जास्त रिटर्न जर भेटत असेल, अ, म्हणजे 10,000 तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुम्हाला 20% प्रॉफिट भेटेल, म्हणजे महिन्याचा 20% रिटर्न भेटेल. तर महिन्याचा 20% म्हणजे किती झाले? 2,000 रुपीज, म्हणजे 10,000 त्याला किती भेटताय? 2,000 रुपये. तर आपण एवढे ग्रेडी असतो की अनरिअलिस्टिक रिटर्न्स आहेत, म्हणजे ती गोष्ट पॉसिबल नाही, पण त्याच्यासाठी आपण काय करतो? त्या गोष्टी अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि डेफिनेटली आपण त्याच्यात काय करतो की एक रिस्क फॅक्टर क्रिएट करतो. राईट? सपोज एक्झाम्पल द्यायचं झालं तर, समवन प्रॉमिसेस डबल युअर मनी इन 30 डेज, म्हणजे एखाद्याने तुम्हाला प्रॉमिस केलं की 30 दिवसात मी तुमचे पैसे डबल करून देतो. राईट? मनी पीपल इन्व्हेस्ट विदाउट चेकिंग इफ इट इज ज्युनियन, म्हणजे ते ज्युनियन आहे का हे पण आपण लोक चेक करत नाही. आपण काय करतो की त्या इमोशनच्या आधारे, किंवा आपल्याला म्हणजे डबल पैसे भेटतात 30 दिवसात, म्हणजे आपण जर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर आपल्याला 30 दिवसानंतर 2 लाख रुपये भेटणार आहेत, तर आपण त्या पर्टिक्युलर गोष्टीचा विचारच करत नाही, त्याच्यावर अनालिसिस करत नाही की खरंच हे पॉसिबल आहे का? तो कुठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे? हे पॉन्झी स्कीम तर नाहीये, फेक तर नाहीये, आपण त्या गोष्टीचा विचारच करत नाही. आणि रिझल्ट शेवटी काय भेटतो? मनी इज लॉस्ट इन स्कॅम और रिस्की स्कीम, म्हणजे अशा काही स्कॅम असतात, रिस्की स्कीम असतात, त्याच्यामध्ये तो पैसा लॉस्ट होतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पैसा गमवून बसतो. राईट? सो फिअरमध्ये काय असतं की फिअर प्रिव्हेंट्स पीपल फ्रॉम मेकिंग गुड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन. म्हणजे फिअर काय असतो की लोकांना ऍक्च्युली तर म्युच्युअल फंड माहीतच नसते, SIP तर मुळीच माहीत नसते. तर आपण अशा लोकांकडून सजेशन घेतो की त्याला त्या गोष्टीचा कधी नॉलेजच नसते. आता एखादा येऊन काय म्हणतो, अरे SIP अशीच आहे, म्युच्युअल फंड असंच आहे, त्याच्यामध्ये पैसे लॉस्ट होतात, कोणाला काही फायदा होत नाही, मोठेच लोक त्याच्यात कमवतात. तर हे गोष्ट कोण बोलते आपल्याला? ज्यांनी कधी म्युच्युअल फंडमध्ये, SIP मध्ये इन्व्हेस्ट केलेली नाहीये, किंवा त्यांनी फक्त 1 महिना इन्व्हेस्ट केले आणि त्याचे पैसे काढून घेतले. तर आपल्या मनात तो काय असतो? फिअर असतो की मी तर इन्व्हेस्टमेंट करतोय, तर माझे पैसे तर इथे अ, म्हणजे माझे पैसे तर इथे लॉस्ट होणार नाही ना, म्हणजे माझे पैसे तर इथे कमी होणार नाही, किंवा माझं तर नुकसान होणार नाही ना. आपण त्या फिअरमध्ये असतो. तर डेफिनेटली कुठेही पैसे इन्व्हेस्ट करायचे असेल तर आपल्याला बेसिकली त्याचं पहिले नॉलेज घ्यावं लागेल. जे पण पर्टिक्युलर नॉलेज आहे, जसं म्युच्युअल फंडचं नॉलेज असेल, SIPचं नॉलेज असेल, अजून काही LICचं नॉलेज असेल, किंवा बँक FDचं नॉलेज असेल, ते नॉलेज तुम्हाला पहिले गेन करावं लागेल. तर डेफिनेटली जसं स्टॉक मार्केट असेल त्याचं नॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल, जेणेकरून तुम्ही जेव्हा नॉलेज घ्याल
तर डेफिनेटली नॉलेजेबल पर्सन ॲज अ नॉलेज तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही ते पर्टिक्युलर त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. राईट. एक्झाम्पल द्यायचं गेलं तर स्टॉक मार्केट फॉल्स बॅक 15%, तेव्हा तुम्हाला भीती वाटते की अरे 15% आता फॉल झाले, आता माझे पैसे पूर्ण जातील. राईट. मनी इन्व्हेस्टर पॅनिक अँड सेल ॲट अ लॉस. म्हणजे ते काय करतात, त्यांचा लॉस झालेला असतो आणि ते सर्व स्टॉक ते त्यांचे विकून देतात. मंथ लेटर द मार्केट रिकवर बट दे मिस द गेन्स. म्हणजे काही दिवसानंतर काय होते की मार्केट पुन्हा अप होते. जसं कोविडची सिच्युएशन जर सांगितली मी तुम्हाला, कोविडमध्ये भरपूर लोकांचे स्टॉक जे ते मायनसमध्ये होते. राईट. पण लोकांनी काय केलं, पॅनिक होऊन त्यांच्या मनामध्ये भीती होते, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या लॉसमध्येच ते सारे शेअर्स विकून टाकले. किंवा म्युच्युअल फंड जे आहेत, म्युच्युअल फंड पण अराउंड, मी जेव्हा म्युच्युअल फंड काढलं होतं तेव्हा कोविडमध्ये माझं म्युच्युअल फंड अराउंड -80,000 होतं. पण तेव्हा मी काय केलं, म्युच्युअल फंड विड्रॉ केले का, नाही केले, तसेच राहू दिले. आणि जेव्हा मार्केट रिकवर झालं तेव्हा त्याच्या डबलनी मला त्याचं प्रॉफिट गेनिंग भेटलं. राईट. तर याच्यामध्ये काय असते की आपण फिअर असतो, म्हणजे आपल्याला भीती असते. तर ती भीती जी आहे ती आपल्याला ॲज अ कन्सिस्टन्सी आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये राहू देत नाही. आपल्याला काय वाटतं, यार मार्केट खाली चाललं, आता वार चालू आहे, तर सगळंच काही जे मार्केट आहे ते खाली येऊन जाईल, म्हणजे आपला अकाउंट झिरो होऊन जाईल. तर तशातला काही भाग नसतो. राईट. तर आपण पहिले त्याच्यासाठी नॉलेज घ्यायला पाहिजे. जेवढं नॉलेज घेऊ तेवढं आपल्या इन्व्हेस्टमेंटला आपला फायदा होईल. त्याच्यानंतर स्मार्ट इन्व्हेस्टर माइंडसेट काय असतो की ग्रीडी पीपल बाय ॲट द टॉप. म्हणजे जे ग्रीडी पीपल असतात ते कुठं बाय करतात, ॲट द टॉपला. फिअरफुल पीपल सेल ॲट द बॉटम. म्हणजे जे फिअरफुल असतात ते कुठं सेल करतात, ॲट द बॉटमला. बट वाईज इन्व्हेस्टर काय करतो, स्टे काम अँड फोकस ऑन लॉंग टर्म गोल. म्हणजे जोपर्यंत माझे गोल अचीव होत नाही तोपर्यंत मी इन्व्हेस्टमेंट करत राहणार. भलेही मार्केट वरती जाव, खाली जाव, का कोणाचं युद्ध हो, का कोणाचं देशाचं नुकसान हो, मला माझ्या कन्सिस्टन्सीवर, माझ्या लॉंग टर्मवर फोकस करायचं आहे. राईट. माझं जर लॉंग टर्मचं फोकस असेल की 10-15 वर्षाचं, तर मी 10-15 वर्ष वेट करणार आणि डेफिनेटली माझं गोल मी अचीव करणार. राईट. सो इथपर्यंत समजलं? क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. सो नेक्स्ट आहे बिल्डिंग अ वेल्थ माइंडसेट. आपण आपला वेल्थ माइंडसेट कसा बिल्डअप करू शकतो. नेहमी मी तुम्हाला एक सांगत असतो की आपण ॲसेट क्रिएशनवर मोस्टली लक्ष द्यायला पाहिजे. जे पण ॲसेट क्रिएशन असतात त्याच्यावर आपला फोकस असायला पाहिजे. व्हॉट इज वेल्थ माइंडसेट? वेल्थ माइंडसेट काय असतो? वेल्थ माइंडसेट फोकस ऑन ग्रोईंग ॲसेट रॅदर दॅन इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. म्हणजे जो ग्रोथ माइंडसेट तो कशावर फोकस करतो, नेहमी ॲसेटवरती. आता आपण ॲसेट आणि लायबिलिटीवरती एक सेशन ऑलरेडी घेतलेला आहे. तर डेफिनेटली तुम्हाला ते हेल्प होईल की ॲसेट काय असतात, लायबिलिटी काय असतात, डिप्रेशन ॲसेट काय असतात. राईट. रॅदर दॅन इन्क्रीजिंग एक्सपेन्सेस. म्हणजे ते त्यांचे एक्सपेन्सेस इन्क्रीज नाही करत, तर ते त्यांच्या ॲसेटवरती फोकस करतात. पीपल विथ अ वेल्थ माइंडसेट आस्क, हाऊ कॅन आय अर्न मोर मनी. म्हणजे हाऊ कॅन आय अर्न मोर, म्हणजे मी जास्तीत जास्त कसे कमवू शकतो. हाऊ कॅन आय इन्व्हेस्ट वाईजली, म्हणजे माझं इन्व्हेस्टमेंट मी कसं वाढवू शकतो. हाऊ कॅन माय मनी वर्क्स फॉर मी, म्हणजे माझे पैसे माझ्यासाठी कसे काम करू शकतात. कारण की याच्यात हा एक मेन इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की तुमचा पैसा तुमच्यासाठी कसा काम करू शकतो. जर तुमचा पैसा जर बँकेमध्ये आहे तर डेफिनेटली तो आराम करतोय, कारण की तो इन्फ्लेशनला बीट करत नाही, तुमचे स्वप्न पूर्ण करत नाहीये. तुमचे पैसे तुमच्यासाठी केव्हा काम करतात, जेव्हा तुम्ही तुमची एक प्रॉपर्टी घेतली आणि ती तुम्ही रेंटनं दिलेली आहे, त्याच्याकडून काहीतरी तुम्हाला एक इन्कम भेटते. राईट. एखादी तुमची जागा आहे ती तुम्ही रेंटनं दिलेली आहे, त्याच्याकडून तुम्हाला काहीतरी पैसे भेटत आहेत. राईट. तुम्ही युट्यूबवरती काहीतरी पोस्ट करताय, तुम्हाला तिथून व्ह्यूज वगैरे भेटत आहेत, तुमचं सबस्क्रायबर वाढलेलं आहे, तिथून तुम्ही पैसे कमवतायत. राईट. त्यात इज कॉल्ड एज स्मार्ट वर्क. त्याच्यानंतर तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. राईट. तिथून तुम्हाला काहीतरी डिव्हिडंड भेटतोय. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर तिथं पैसा तुमचा ग्रो होतोय. म्हणजे दीज आर द हाऊ कॅन माय मनी वर्क फॉर मी, म्हणजे माझे पैसे माझ्यासाठी कसे काम करू शकतात. तर दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ वेल्थ माइंडसेट. म्हणजे वेल्थ माइंडसेट कसा काम करतो, तर हा वेल्थ माइंडसेट आपल्याला पण आपल्या लाईफमध्ये क्रिएट करायचा आहे. राईट. इथपर्यंत क्लिअर आहे? येस.